लायब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते। या आधीच्या व्हिडिओमध्ये जून 2019 म्हणजेच नवीन पॅटर्ननुसार झालेला फर्स्ट पेपर होता हा। त्यातील 45 क्वेश्चन मी सॉल्व करून दाखवले होते। आज आपण या व्हिडिओमध्ये त्यापुढील क्वेश्चन सॉल्व करणार आहोत। त्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला माझा व्हिडिओ आल्यानंतर लवकरात लवकर पाहायला मिळेल। चला व्हिडिओला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 46, ग्रंथालय संगणकीकरणाच्या नियोजनातील टप्प्यांचा तर्कशुद्ध क्रम लावा। तर त्याचा आन्सर आहे डी। याच्यामध्ये आधी मी तुम्हाला क्वेश्चन मोठा असल्यामुळे आन्सर सांगते, आधी क्रम लावून दाखवते तुम्हाला। त्याच्यामध्ये पहिलं आहे विद्यमान ग्रंथालय सेवा आणि तंत्रज्ञानाचे वर्णन करणे। त्याच्यानंतर गरजेचे मूल्यांकन आणि प्राथमिकता तपासणे। तिसरं प्रस्तावाचे मूल्यांकन करणे आणि पद्धती निवडणे। आणि चौथं यंत्रणा त्या ठिकाणी ठेवणे। म्हणजेच आपल्याला याचा आन्सर काय आहे? आन्सर आहे डी। डी आन्सर आहे। पुन्हा एकदा सांगते, आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं? ग्रंथालय सेवा ज्या काही आहेत आणि जे काही तंत्रज्ञान आहेत त्याचं वर्णन करावं लागतं फर्स्ट। सेकंड गरजेचे मूल्यांकन आणि त्याची प्राथमिकता निश्चित करावी लागते। थर्ड प्रस्तावाचे जे काही मूल्यांकन आहे ते करावं लागतं आणि आपल्याला कोणती पद्धती निवडायची त्याचा विचार करावा लागतो। आणि चौथं यंत्रणा त्या ठिकाणी ठेवणे। क्वेश्चन नंबर 46 आन्सर आहे डी। नेक्स्ट क्वेश्चन पहा। क्वेश्चन नंबर 47, संशोधन अहवालातील खालील प्रकरणाचा तर्कशुद्ध क्रम ओळखा। त्याचा आन्सर आहे सी। काय करायचंय? आयडेंटिफाय द लॉजिकल सिक्वेन्स ऑफ द चॅप्टर इन द रिसर्च रिपोर्ट। त्याचा आन्सर आहे सी। फर्स्ट प्रस्तावना, त्याच्यानंतर थर्ड वाचन साहित्याचा आढावा घेणे, सेकंड वाचन साहित्याचा आढावा घेणे, त्याच्यानंतर फोर्थ म्हणजेच माहितीचे विश्लेषण आणि अर्थनिर्वेचन करणे, आणि चौथ्यांदा निष्कर्ष आणि शिफारसी ठरवणे। आपण कोणतंही संशोधन करत असताना आपल्याला पहिल्यांदा काय करावी लागते? त्याची प्रस्तावना तयार करावी लागते। त्यानंतर वाचन साहित्याचा आढावा घ्यावा लागतो, म्हणजेच आपल्याला या संशोधनामध्ये कोणकोणतं वाचन साहित्य वापरता येईल त्याचा विचार करावा लागतो। त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं? माहितीचं विश्लेषण करावं लागतं। ज्या काही वाचन साहित्यानुसार जे काही आपण माहिती निवडलेली आहे त्याचं काय करावं लागतं? विश्लेषण, अर्थनिर्वेचन करावं लागतं। आणि नंतर शेवटी आपल्याला काय करावं लागतात? निष्कर्ष आणि शिफारसी। बघा, फर्स्ट इंट्रोडक्शन, सेकंड लिटरेचर रिव्ह्यू, थर्ड डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, आणि फोर्थ फाइंडिंग अँड सजेशन। क्वेश्चन नंबर 47 आन्सर आहे सी। नेक्स्ट क्वेश्चन पहा। क्वेश्चन नंबर 48, आत्ता 2020ला देखील हा क्वेश्चन असाच विचारलेला आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहा, असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मी तुमच्या समोर आणणार आहे। मी सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे। बघा, क्वेश्चन नंबर 48, स्टीवन यांनी सांगितलेल्या मोजमापाच्या 4 स्तरांचा अचूक क्रम ओळखा। त्याचा आन्सर आहे डी। डी आन्सर आहे। पहिल्यांदा काय करायचं आहे? नामांकन मापणी, त्याच्यानंतर क्रमांकन मापणी, त्याच्यानंतर वर्गांतर मापणी, आणि नंतर गुणोत्तर मापणी। मी तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायला देखील सांगितलेलं आहे। हा क्वेश्चन इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायला खूप सोपा आहे। पहिल्यांदा नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरनल आणि रेशियो असं लक्षात ठेवा सांगितलं होतं। फर्स्ट नॉमिनल, सेकंड ऑर्डिनल, थर्ड इंटरवल आणि फोर्थ रेशियो। याच्यामध्ये असं लक्षात ठेवा, नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरनल आणि रेशियो। हा खूप IMP क्वेश्चन आहे, खूप वेळा आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा। क्वेश्चन नंबर 49, याच्यामध्ये तुम्हाला काय करायला सांगितलेले आहेत? जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत। त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल बिब्लोग्राफी कुणाचं होतं? ह्यूमचं होतं। स्टॅटिस्टिकल बिब्लोग्राफी ह्यूम। त्याच्यानंतर लिब्रामेंट्री हे कोणाचं होतं? SR रंगनाथन यांचं होतं। त्याच्यानंतर बिब्लोमॅट्रिक्स ॲलन पिचर्ड।
आणि सायंटोमॅट्रिक्स व्ही व्ही नल्लिमो. पुन्हा एकदा सांगते, स्टॅटिस्टिकल बिब्लोग्राफी ई डब्ल्यू ह्यूम, लिब्रामेंट्री एस आर रंगनाथन, बिब्लोमॅट्रिक्स ॲलन पिचर्ड आणि सायंटोमॅट्रिक्स व्ही व्ही नल्लिमो. क्वेश्चन नंबर 49 चा आन्सर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 50. मुक्त प्रश्न हे टिंब असतात. म्हणजेच मुक्त प्रश्न हे टिंब असतात असं सांगितलेलं आहे. तर त्याचा आन्सर आहे डी. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आर बरोबर. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ काय आहे, बरोबर आहे. म्हणजेच मुक्त प्रश्न हे काय असतात, बहुतांश करून गुणात्मक माहिती पुरवतात. सेकंड, उत्तरदात्याच्या स्वतःच्या शब्दात माहिती पुरवतात. मुक्त प्रश्न काय करतात, उत्तरदात्याच्या स्वतःच्या शब्दात माहिती पुरवतात आणि त्याच्यामध्ये काय असतो, सामान्यपणे कमी प्रतिसाद असतो. ओपन एंडेड क्वेश्चन मोस्टली प्रोव्हाइड क्वालिटेटिव्ह डेटा, म्हणजे गुणात्मक माहिती. प्रोव्हाइड डेटा इन रिस्पॉन्ड ऑन वर्ड्स, म्हणजे ते स्वतःच्या शब्दात माहिती त्याच्यामध्ये पुरवतात. आणि शेवटी जनरली गेट लेस रिस्पॉन्स, म्हणजे त्यातला जो रिस्पॉन्स असतो तो कसा असतो, लेस असतो. म्हणजे त्याच्यामध्ये प्रतिसाद कसा असतो, कमी असतो. ओपन एंडेड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 50 चा आन्सर काय आहे, डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 51. टिंब आणि टिंब या साध्या यादृच्छिक पद्धतीने नमुना निवड करण्याच्या काय आहेत, प्रक्रिया आहेत. त्याचा आन्सर आहे डी. डी आन्सर आहे. त्याच्यामध्ये थर्ड आणि फोर्थ बरोबर असं आहे. म्हणजेच थर्ड आणि फोर्थ बरोबर. म्हणजेच लक्ष गटातील घटकांची यादी करून नंतर रँडम क्रमांक असलेला तक्ता वापरून नमुना निवड करणे ही एक, आणि लॉटरी पद्धतीने नमुना निवड करणे या दोन्ही काय आहेत, यादृच्छिक पद्धतीने जी काही नमुना निवड करण्याच्या प्रक्रिया असतात त्या दोन्हीही पद्धतीने आपल्याला काय करता येतात, त्या प्रक्रियेने यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने नमुना निवड करण्याच्या या दोन्ही प्रक्रिया आहेत. कोणत्या, एक लक्ष गटातील घटकांची यादी करून नंतर रँडम क्रमांक असलेला तक्ता वापरून नमुना निवड करणे आणि नंतर लॉटरी पद्धतीने नमुना निवड करणे. म्हणजेच नंबरिंग ऑल the elements of the population and then selecting sample using table of random numbers and selecting sample by lottery system. Question number 51 चा आन्सर काय आहे, डी. थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. क्वेश्चन मोठे असल्याने मी तुम्हाला असं दाखवत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 52. प्रतिसादकाच्या दैनंदिन कृतीची आणि अनुभवाची त्याच्या स्वतःच्या शब्दात त्याने स्वतःच नोंदवलेली माहिती संकलित करणे डायरी तंत्रामुळे शक्य होते. आणि डेल्फी संशोधनामध्ये डायरी हे तंत्र सर्वाधिक वापरले जाते. काय सांगितलेलं आहे, याचा आन्सर काय आहे, सी, ए बरोबर. परंतु आर काय आहे, चूक आहे. कारण डेल्फी संशोधनामध्ये डायरी हे तंत्र सर्वाधिक वापरले जाते. चुकीचं आहे. कारण डेल्फीमध्ये भविष्यकालीन विचार केला जातो, परंतु त्याच्यामध्ये डायरी हे तंत्र सर्वाधिक वापरलं जात नाही. आणि हे बरोबर आहे की आपल्या दैनंदिन कृतीची किंवा अनुभवाची स्वतःच्या शब्दात माहिती संकलित करणे कशामुळे शक्य होतं, डायरीमध्ये. कारण आपण डायरीमध्ये काय करत असतो, आपले अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. क्वेश्चन नंबर 52 चा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 53. काय सांगितलेलं आहे, संशोधकाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी उल्लेख मोजणी आधारित तंत्रे सुयोग्य नाहीत. चूक आहे. कारण उल्लेख मोजणी आवश्यक आहे आणि उल्लेख मोजणी आधारित मूल्यमापनाला UGCची मान्यता नाही. हे दोन्हीही काय आहेत, चूक आहे. म्हणून याचा आन्सर आहे बी. ए आणि आर हे दोन्ही कसे आहेत, चूक. बोथ ए अँड आर फॉल्स. हे दोन्ही कसे आहेत, चूक आहेत. कारण त्यांनी सांगितलेले की संशोधनाच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी उल्लेख मोजणी आधारित तंत्रे सुयोग्य नाहीत असं दिल्यामुळे हे चूक आहे. आणि UGCची मान्यता नाही, हे देखील दोन्हीही काय आहेत, चूक आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही कसे आहेत, क्वेश्चन नंबर 53 चे आन्सर काय आहेत, दोन्हीही चूक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 54.
इम्पॅक्ट फॅक्टर हा मूल्यमापनाचे टिंबटिंब माप आहे. इम्पॅक्ट फॅक्टर हा टिंबटिंब मूल्यमापनाचे माप आहे. त्याचा आन्सर आहे ए, नियतकालिकाच्या. इम्पॅक्ट फॅक्टर कशासाठी वापरलं जातं? नियतकालिकाच्या मूल्यमापनासाठी इम्पॅक्ट फॅक्टर वापरलं जातं. इम्पॅक्ट फॅक्टर इज अ मेजर ऑफ असेसमेंट ऑफ अ जनरल. महत्वाचा क्वेश्चन आहे हा देखील. इम्पॅक्ट फॅक्टर जनरलसाठी वापरलं जातं, नियतकालिकाच्या मूल्यमापनासाठी वापरलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 45. टिंबटिंब हा वेब ऑफ सायन्सचा सध्याचा निर्माता आहे. त्याचा आन्सर आहे, खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे, नेटला देखील हा क्वेश्चन आलेला आहे. क्लॅरेटिव्ह ॲनालिटिक हे काय आहे? सध्याचा निर्माता कोण आहे? क्लॅरेटिव्ह ॲनालिटिक्स हा वेब ऑफ सायन्सचा सध्याचा निर्माता आहे. द करंट प्रोड्युसर ऑफ वेब ऑफ सायन्स इज क्लॅरेटिव्ह ॲनालिटिक. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 56. टिंबटिंब नमुना निवड पद्धती संशोधक उत्तरदात्यांना इतर संभाव्य उत्तरदाते शोधण्यासाठी मदत करण्याची विनंती करतो. त्याचा आन्सर आहे सी, स्नोबॉल. इन स्नोबॉल सॅम्पलिंग मेथड रिसर्चर रिक्वेस्ट रिस्पॉन्ड टू हेल्प आयडेंटिफाय अदर पॉलिटिकल रिस्पॉन्ड. म्हणजे स्नोबॉल या नमुना निवड पद्धतीत संशोधक उत्तरदात्यांना इतर संभाव्य उत्तरदाते शोधण्यासाठी मदत करण्याची विनंती करतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 57. क्रॅनफिल्ड अभ्यास टिंबटिंबशी संबंधित आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे. क्रॅनफिल्ड अभ्यास कशाशी संबंधित आहे? प्रायोगिक संशोधनाशी संबंधित आहे. एक्सपेरिमेंटल रिसर्च. क्रॅनफिल्ड स्टडी एक्सपेरिमेंटल रिसर्च. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 58. संशोधन प्रस्तावातील संशोधन पद्धती टिंबटिंब या विभागात माहिती असते. संशोधन पद्धती या विभागात टिंबटिंब माहिती असते. त्याचा आन्सर आहे ए. आन्सर आहे की फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट. म्हणजे संशोधनाचा लक्ष्य गट आणि नमुना आणि संशोधनात वापरणार असलेल्या माहिती संकलन तंत्रे आणि साधनांची माहिती ही कोणत्या विभागात माहिती असते? संशोधन पद्धती या विभागात. संशोधन पद्धती या विभागात ही माहिती असते. द मेथडॉलॉजी सेक्शन ऑफ द रिसर्च प्रोसेस इन्क्लूड. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं? पॉप्युलेशन अँड सॅम्पल ऑफ द रिसर्च. अँड थर्ड, इन्फॉर्मेशन अबाउट डेटा कलेक्शन टेक्निक्स अँड टूल्स टू बी यूज्ड इन रिसर्च. क्वेश्चन नंबर 58 चा आन्सर आहे ए. फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 59. त्याच्यामध्ये जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. तो आन्सर आहे सी. सी आन्सर आहे याचं. सी आन्सर आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघा, तज्ञ गटाच्या भविष्यवेधी मतावर आधारित संशोधन. त्याचा आन्सर आहे फोर्थ, डेल्फी. तुम्हाला मी आताच सांगितलं होतं, डेल्फी तंत्रामध्ये भविष्यकालीन गोष्टींवर विचार केला जातो. त्याच्यामुळे एचा आन्सर आहे फोर्थ, डेल्फी. बी, नमुना आधारित सामान्यीकरण करणारे संशोधन. त्याचा आन्सर आहे थर्ड, सर्वेक्षण. नमुना आधारित सामान्यीकरण करणारे संशोधन म्हणजे सर्वेक्षण. त्याच्यानंतर सी चा आन्सर आहे फर्स्ट, म्हणजेच एकाहून अधिक तंत्रे व साधनांद्वारे संकलित माहिती आधारे केलेले सखोल संशोधन म्हणजेच काय? तर वेष्टी अध्ययन. वेष्टी अध्ययन कशाला म्हणतात? की एकाहून अधिक तंत्री आणि साधनांद्वारे संकलित माहिती आधारे केलेले सखोल संशोधन. त्याच्यानंतर डी चा आन्सर आहे सेकंड, कार्यकारण संबंध तपासण्यासाठी केलेले संशोधन म्हणजेच कोणतं संशोधन? प्रायोगिक संशोधन होय. म्हणून क्वेश्चन नंबर 59 चा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 60. खालीलपैकी विजोड घटक ओळखा. खालीलपैकी विजोड घटक ओळखा. त्याचा आन्सर आहे बी, बंदिस्त. अप्रकट, सहभागी आणि असहभागी हे एका प्रकारात येतं, परंतु बंदिस्त येत नाही. कारण प्रकट, अप्रकट हे वेगळं आणि बंदिस्त हे वेगळं. म्हणून आन्सर आहे बी, क्लोज एंडेड.
कन्वर्ट पार्टिसिपेटली आणि नॉन पार्टिसिपेटली हे एकत्र येतं आणि बंदिस्त हे वेगळं येतं. म्हणून क्वेश्चन नंबर 60 चा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 61. खालीलपैकी कोणी पूर्वसमन्वय निर्देशन पद्धती विकसित केल्या आहेत? असाच क्वेश्चन 2012च्या थर्ड पेपरमध्ये आलेला आहे. त्यामुळे सांगत असते की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करा. तर त्याचा आन्सर आहे बी. फर्स्ट अँड फोर्थ आर करेक्ट. आन्सर आहे बी. म्हणजेच एस.आर. रंगनाथन आणि फोर्थ कोणतं? डेरिक ऑस्टिन यांनी काय केला होता? पूर्वनिर्देशन पद्धती तयार केलेल्या होत्या. डेरिक ऑस्टिनची पॉप्सी आहे. एस.आर. रंगनाथन आणि डेरिक ऑस्टिन यांनी काय केला होता? प्री कोऑर्डिनेट इंडेक्सिंग सिस्टीम डेव्हलप केलेल्या होत्या. क्वेश्चन नंबर 61 चा आन्सर आहे बी. फर्स्ट अँड फोर्थ आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 62. एपीए शैली पुस्तिकेनुसार नियतकालिकातील लेखांच्या संदर्भ नोंदीमधील सूचीय घटकांचा योग्य क्रम सांगा. एपीएचा फुल फॉर्म काय आहे? एपीएचा फुल फॉर्म आहे एपीए अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, स्थापना 1984. सांगितलं होतं मी तुम्हाला. याचा आन्सर आहे ए. आन्सर बरोबर आहे. लेखक आणि प्रकाशन वर्ष, लेखाचे शीर्षक, नियतकालिकेचे शीर्षक, खंड आणि अंक क्रमांक आणि पृष्ठ क्रमांक हा काय आहे? एपीए शैली पुस्तिकेनुसार योग्य क्रम आहे. म्हणजेच कोणता? ऑथर अँड इयर ऑफ पब्लिकेशन, टायटल ऑफ द आर्टिकल, टायटल ऑफ द जर्नल, व्हॉल्यूम अँड इश्यू नंबर अँड पेज नंबर. म्हणजेच एपीए शैली पुस्तिकेनुसार हा योग्य क्रम आहे की लेखक आणि प्रकाशन वर्ष आधी घ्यायचं, त्याच्यानंतर लेखाचं शीर्षक घ्यायचं, त्याच्यानंतर नियतकालिकाचं शीर्षक घ्यायचं, त्याच्यानंतर खंड आणि अंक क्रमांक, नंतर पृष्ठ क्रमांक. क्वेश्चन नंबर 62 आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 63. माहिती निर्मितीच्या प्रक्रिया ओळखा. म्हणजेच मोड ओळखा. माहिती निर्मितीचे कोणकोणते मोड्स आहेत ते ओळखा. त्याचा आन्सर आहे बी. सेकंड अँड थर्ड आर बरोबर. तथ्य आणि क्रमिक पुस्तके हे काय आहे? डेटा अँड टेक्स्टबुक हे काय आहेत? आयडेंटिफाय द मोड्स ऑफ इन्फॉर्मेशन जनरल्स, डेटा अँड टेक्स्टबुक. माहिती निर्मितीच्या प्रक्रिया, तथ्य आणि क्रमिक पुस्तके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 64. ACRL प्रमाणे स्कॉलरली कम्युनिकेशनमध्ये खालील पायऱ्या येतात. तर त्याचा आन्सर आहे डी. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड बरोबर. पब्लिकेशन, डिस्कवरी अँड डिसेमिनेशन अँड रिसर्च, डेटा कलेक्शन अँड ॲनालिसिस. प्रकाशन, शोध आणि प्रतिप्राप्ती, संशोधन, माहिती संकलन आणि विश्लेषण. या तिन्ही पायऱ्या कशामध्ये येतात? ACRL म्हणजे स्कॉलरली कम्युनिकेशनमध्ये या तिन्ही पायऱ्या येतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 65. खालील कायद्याची त्यांनी पारित केलेल्या वर्षाप्रमाणे रचना करा असं सांगितलेलं आहे. राईट टू दी. तर त्याचा आन्सर आहे ए. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, दी राईट टू एज्युकेशन ऍक्ट 1957, एज्युकेशन ऍक्ट 1957, द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 आणि द डिजिटल मिलेनियम कॉपीराइट ऍक्ट 1998. पुन्हा एकदा सांगते, हे नोट डाऊन करून ठेवा, महत्त्वाचं आहे. द राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, द राईट टू एज्युकेशन ऍक्ट 1957, द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 आणि द डिजिटल मिलेनियम कॉपीराइट ऍक्ट 1998. क्वेश्चन नंबर 65 चा आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 66. तर त्याचा आन्सर आहे बी. ए बरोबर परंतु बी चुकीचे आहे. ज्ञानोद्योग ही संकल्पना फिटस मॅशलप यांनी 1962 मध्ये सुचवली, हे बरोबर आहे. आणि संप्रेषणाद्वारे पद्धतशीर प्रारूप
ऑटल यांनी 1992 मध्ये विकसित केले, हे चुकीचं आहे. द कॉन्सेप्ट ऑफ नॉलेज इंडस्ट्री वॉज इंट्रोड्यूस बाय फिटस मॅशलफ इन 1962, करेक्ट. अँड द सिस्टमॅटिक मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन वॉज डेव्हलप बाय ऑटेलझेग इन 1992, हे चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 66 चा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 67, माहिती मापनाशी कोण संबंधित आहेत? माहिती मापनाशी कोण संबंधित आहेत? तर मेलविल डुई, एस आर रंगनाथन आणि सी ए केटर हे नाहीच आहेत, कारण हे वर्गीकरणाशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे हळली. माहिती मापनाशी हे संबंधित आहेत. त्याच्यामुळे अभ्यास करताना जर तुम्ही खूप डीपमध्ये अभ्यास केला तर हे क्वेश्चनचे आन्सर देता येतात, कारण माहिती मापनाशी कोण संबंधित आहेत, वर्गीकरणाशी कोण संबंधित आहेत, कॅटलॉगिंगशी कोण संबंधित आहेत, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या तुम्हाला काढल्या पाहिजेत. आता माहिती मापनाशी कोण संबंधित आहेत, तर हळली हे माहिती मापनाशी संबंधित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 68, शॉनन अँड विवर यांच्या संप्रेषणाच्या लिनियर प्रारूपाचा कोणी विस्तार केला? डेव्हिड बर्लो. हा देखील क्वेश्चन 2012च्या थर्ड पेपरमध्ये आलेला होता. डेव्हिड बर्लो, SMTR असं पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला. SMTR सोर्स मेसेज ट्रान्समीटर अँड रिसिव्हर असं लक्षात ठेवा शॉनन अँड विवरचा. म्हणून याचा आन्सर आहे हु एक्सपेंडेड द शॉनन अँड विवर लिनियर मॉडेल ऑफ कम्युनिकेशन? बर्लो. क्वेश्चन नंबर 68 चा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 69, दरवर्षी जागतिक बौद्धिक संपदा दिवस टिंबटिंब या दिवशी साजरा करण्यात येतो. त्याचा आन्सर आहे बी. 26 एप्रिलला वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे साजरा केला जातो. एव्हरी इयरला वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे द सेलिब्रेट ऑन 26 एप्रिल. जागतिक बौद्धिक संपदा दिवस कधी साजरा केला जातो? 26 एप्रिलला साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 70, डेटा ही संज्ञा कोणत्या भाषेतून आलेली आहे? त्याचा आन्सर आहे ए. लॅटिन भाषेतून आलेली आहे डेटा ही संज्ञा. द टर्म डेटा कम फ्रॉम विच लँग्वेज? लॅटिन. आता अशा देखील तुम्हाला कळल्या पाहिजे कोणती संज्ञा कोणत्या भाषेतून आलेली आहे हे देखील तुम्हाला आलं पाहिजे, तर एक्झाममध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 71, निस्कियरने म्हणजेच पूर्वीचे इन्सडॉक कोणता डेटाबेस तयार केलेला आहे? त्याचा आन्सर आहे बी. नुक्सी. ह्या देखील क्वेश्चन आलेला आहे, आत्ताच्या स्टेट एक्झामला आलेला आहे 2020च्या. म्हणून तेच क्वेश्चन विचारतात. निस्कियरची स्थापना कधी झाली होती? 2002ला झालेली आहे. कोणी केली होती? इन्सडॉक प्लस निस्कॉम असा देखील क्वेश्चन आलेला आहे त्याच्या क्वेश्चन पेपरला. म्हणून क्वेश्चन नंबर 71 चा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 72, इन्सडॉकने टिंबटिंब ही ग्रंथालय स्वयंचलन आज्ञावली विकसित केलेली आहे. इन्सडॉकने ग्रंथालया ही स्वयंचलन आज्ञावली विकसित केलेली आहे. इन्सडॉक हॅज डेव्हलप ग्रंथालया लायब्ररी ऑटोमेशन सॉफ्टवेअर. क्वेश्चन नंबर 72 चा आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 73, गोवा राज्याने सार्वजनिक ग्रंथालय कायदा टिंबटिंब साली अधिनियमित केला. चा आन्सर आहे बी. 1994. गोवा राज्याने 1994 साली सार्वजनिक ग्रंथालय कायदा अधिनियमित केला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 74, त्याच्यामध्ये देखील काय करायच्यात आपल्याला? जोड्या लावायच्यात. तर त्याचा आन्सर आहे सी. मी डायरेक्ट तुम्हाला इथेच सांगते. कर्नाटक सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम चा आन्सर आहे 4. कधी झाला होता कर्नाटकचं? 1965. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम, त्याचा आन्सर आहे सेकंड. 1960. 1960ला झाला होता आंध्र प्रदेश. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1967, आन्सर फर्स्ट. आणि मद्रास सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1948. पुन्हा एकदा सांगते. कर्नाटका पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1965, आंध्र प्रदेश पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1960, महाराष्ट्र पब्लिक लायब्ररी ॲक्ट
महाराष्ट्र पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1967 आणि मद्रास पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1948. क्वेश्चन नंबर 74 चा आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 75 खालीलपैकी कोणते राष्ट्रीय ग्रंथालय आहेत? क्वेश्चन नंबर 75 खालीलपैकी कोणते राष्ट्रीय ग्रंथालय आहेत? त्याचा आन्सर आहे बी. सेकंड, थर्ड अँड फोर्थ हे राष्ट्रीय ग्रंथालय आहेत, म्हणजेच लायब्ररी ऑफ काँग्रेस USA, बिब्लिओथिका नॅशनल दी फ्रान्स, त्याच्यानंतर नॅशनल डायट लायब्ररी जपान हे काय आहेत? राष्ट्रीय ग्रंथालये आहेत. म्हणून याचा आन्सर आहे बी. सेकंड, थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. लायब्ररी ऑफ काँग्रेस, बिब्लिओथिका नॅशनल दी फ्रान्स अँड नॅशनल डायट लायब्ररी. क्वेश्चन नंबर 75 चा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 76 भारतातील वैद्यकीय ग्रंथालयाशी संबंधित कोणत्या समित्या नेमण्यात आलेल्या होत्या? त्याचा आन्सर आहे डी. सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. सेकंड अँड थर्ड आर करेक्ट, म्हणजेच भोरे समिती आणि शंकरन समिती. भोरे आणि शंकरन समिती ह्या काय होत्या? भारतीय वैद्यकीय ग्रंथालयाशी संबंधित समित्या होत्या. भुरे कमिटी आणि शंकरन कमिटी या काय होत्या? विच कमिटी वेअर अपॉइंट कन्सलिंग मेडिकल लायब्ररीज इन इंडिया? भुरे कमिटी आणि शंकरन कमिटी. क्वेश्चन नंबर 76 चा आन्सर होय डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 77 खालीलपैकी कोणती क्षेत्रीय माहिती केंद्रे आहेत? काय विचारले? खालीलपैकी कोणती क्षेत्रीय माहिती केंद्रे आहेत? त्याचा आन्सर आहे ए. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट, म्हणजेच नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर फॉर फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर फॉर ड्रग्स अँड फार्मास्युटिटी ह्या काय आहेत? क्षेत्रीय माहिती केंद्रे आहेत. म्हणजेच अन्न विज्ञान व तंत्रज्ञान राष्ट्रीय माहिती केंद्र, व्यवस्थापन राष्ट्रीय माहिती केंद्र आणि ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स राष्ट्रीय माहिती केंद्र ही काय आहेत? क्षेत्रीय माहिती केंद्रे आहेत. क्वेश्चन नंबर 77 चा आन्सर आहे डी व ए. क्वेश्चन नंबर 77 आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 78 खालीलपैकी ग्रंथालय संघटनांचा त्यांच्या स्थापनेप्रमाणे बरोबर क्रम लावा. काय सांगितलेलं आहे? त्याचा आन्सर आहे सी. ALA 1876, त्याच्यानंतर फर्स्ट इफ्ला 1927, त्याच्यानंतर सेकंड ILA 1933 आणि ESLIC 1955. पुन्हा एकदा सांगते. ALA अमेरिकन लायब्ररी असोसिएशन 1876, त्याच्यानंतर इफ्ला 1927, ILA इंडियन लायब्ररी असोसिएशन 1933 आणि ESLIC ही पण एक स्पेशल लायब्ररी आहे 1955. क्वेश्चन नंबर 78 चा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 79 पुढील विद्यापीठाची ग्रंथालयशास्त्र शिक्षण सुरू करण्याच्या कालक्रमानुसार रचना करा. काय करायचंय? त्यांची कालक्रमानुसार रचना करायची आहे. तर त्याचा आन्सर आहे डी. आन्सर आहे त्याचा, म्हणजेच थर्ड मद्रास विद्यापीठाने आधी सुरुवात केली आहे. त्याच्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठ, त्याच्यानंतर दिल्ली विद्यापीठ आणि नंतर गुजरात विद्यापीठ. फर्स्ट मद्रास विद्यापीठाने ग्रंथालय शिक्षण पहिल्यांदा मद्रास विद्यापीठाने सुरुवात केली. त्याच्यानंतर बनारस विद्यापीठाने सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर दिल्ली विद्यापीठाने आणि सगळ्यात शेवटी गुजरात विद्यापीठाने सुरुवात केलेली आहे. क्वेश्चन नंबर 79 चा आन्सर आहे डी. मद्रास, त्याच्यानंतर बनारस, दिल्ली अँड गुजरात. नेक्स्ट क्वेश्चन पहा.
क्वेश्चन नंबर 80, माहिती संकलन आणि माहिती शोधवर्तन अभ्यासामध्ये वैयक्तिक चल वगळले पाहिजे. काय सांगितलेलं आहे? वैयक्तिक चल वगळले पाहिजे. हे चुकीचं आहे, कारण वैयक्तिक चल वगळले तर आपल्याला शोधवर्तन व्यवस्थित होणार नाही. आणि नेक्स्ट रिझन सांगितलेलं आहे की विविध प्रकारचे वाचक माहिती कशी संकलित करतात आणि वापरतात याच्या पद्धतशीर प्रयत्नांना उपभोक्ता अभ्यास असे म्हणतात. करेक्ट आहे ते. उपभोक्ता अभ्यास म्हणजे काय याची संकल्पना इथे सांगितलेली आहे. हे बरोबर आहे. म्हणून याचा आन्सर काय येणार? बी. ए चूक आणि आर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 81, ग्रंथालयातील प्रत्येक ग्रंथास योग्य वाचक मिळण्याची संधी असावी. बरोबर आहे, कारण रिझन सांगितलेलं आहे की ग्रंथाकडे वाचकांचे लक्ष वेधण्याची संधी असलेली व्यवस्था निर्माण करावी. दोन्ही बरोबर आहे. याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही, लगेच कळते. हे दोन्ही ट्रू आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 81 चा आन्सर आहे डी. दोन्ही बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 82, फॅक्ट्स ऑन फाईल या साप्ताहिक गाईडमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. फॅक्ट्स ऑन फाईलमध्ये वर्ल्ड इव्हेंटचा समावेश होतो, विश्वातील घटनांचा समावेश होतो. आन्सर आहे सी. फॅक्ट्स ऑन फाईल या साप्ताहिक गाईडमध्ये विश्वातील घटनांचा समावेश होतो. क्वेश्चन नंबर 82 चा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 83, टेक्स्ट एक्स्ट्रा हे टिंबटिंब आहे. टेक्स्ट एक्स्ट्रा हे टिंबटिंब आहे. त्याचा आन्सर आहे सी. फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ. फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ आर करेक्ट. फर्स्ट म्हणजे फ्री गेटवे सर्व्हिस, थर्ड लर्निंग रिसोर्स इन इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटिंग, आणि फोर्थ सोर्स टू फाइंडिंग आर्टिकल बुक्स अँड इंडस्ट्रियल न्यू. आन्सर काय आहे? सी आहे. टेक्स्ट एक्स्ट्रा हे मोफत गेटवे आहे. त्यानंतर अभियांत्रिकी, गणित आणि संगणक विषयाचे शैक्षणिक संसाधन आहे. त्यानंतर लेख, ग्रंथ आणि औद्योगिक बातम्यांचे साधन आहे. क्वेश्चन नंबर 83 चा आन्सर आहे सी. हा देखील IMP क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 84, LOTSS हे टिंबटिंब आहे. LOTSS लॉटसीत हे टिंबटिंब आहे. त्याचा आन्सर आहे बी. ऑनलाईन परस्पर संवादी ट्युटोरियल हे आहे. ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह ट्युटोरियल्स. आन्सर बी. ऑनलाईन परस्परवादी ट्युटोरियल. क्वेश्चन नंबर 84 चा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 85, ग्रे साहित्य म्हणजेच काय? आन्सर आहे डी. अर्धप्रकाशित वाचन साहित्य. लिटरेचर विच इज सेमी पब्लिश म्हणजेच अर्धप्रकाशित साहित्यांनाच काय म्हणतात? ग्रे साहित्य असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 86, सेनन्स ऑफ इंडिया हा टिंबटिंब प्रकारचा डेटाबेस आहे. त्याचा आन्सर आहे ए. सांख्यिकीय, नंबरिकल. सेनन्स ऑफ इंडिया इज नंबरिकल टाइप ऑफ द डेटाबेस. सेनन्स ऑफ इंडिया हा सांख्यिकीय प्रकारचा डेटाबेस आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 87, खालीलपैकी भौगोलिक साधने कोणती आहेत? हा 2018ला देखील क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आलेला आहे, सेट एक्झामच्याच. त्याचा आन्सर आहे ए. गॅझेटियर्स अँड ॲटलास. गॅझेटियर्स अँड ॲटलास हे काय आहेत? जिओग्राफिकल सोर्स आहेत, म्हणजे स्थलवर्णन कोश, आणि ॲटलास हे भौगोलिक साधने आहेत. क्वेश्चन नंबर 87 चा आन्सर आहे ए. स्थलवर्णन कोश आणि ॲटलास ही भौगोलिक साधने आहेत. गॅझेटियर अँड ॲटलास. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 88. क्वेश्चन नंबर 88 चा आन्सर आहे डी. डी आन्सर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा काय सांगितले ते पाहूया. शब्दांची उत्पत्ती त्याचा आन्सर आहे बी.
डिक्शनरी ऑफ इटिमॉलॉजी. त्याच्यानंतर समानार्थी शब्द, त्याचा आन्सर आहे 4th शब्दकुलकोश. गॅझेटचे प्रतिष्ठान कसे करायचे, त्याचा आन्सर आहे मॅन्युअल. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पत्ता ऑब्वियस हे कशामध्ये असणार, वर्ल्ड ऑफ लर्निंग. पुन्हा एकदा सांगते, ओरिजिन ऑफ द वर्ड स्टडी डिक्शनरी ऑफ एपिटेमॉलॉजी. सिनोनिम्स ऑफ द वर्ड थिसॉरस. हा क्वेश्चन पेपर नेटच्या एक क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन असाच आहे. हाऊ टू इन्स्टॉल अ गॅझेट, मॅन्युअल अँड ॲड्रेस ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, वर्ल्ड ऑफ लर्निंग. पुन्हा एकदा मराठीमध्ये सांगते, शब्दाची उत्पत्ती डिक्शनरी ऑफ एपिटेमॉलॉजी. समानार्थी शब्द शब्दकुलकोश. गॅझेटचे प्रतिष्ठापन कसे करायचे, मॅन्युअल. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पत्ता, वर्ल्ड ऑफ लर्निंग. क्वेश्चन नंबर 88 चा आन्सर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 89. विषय गेटवे सर्च इंजिनला पर्याय आहेत, कारण संबंधित माहिती साधनांचे सखोल वर्णन विषय गेटवेमध्ये नसते. तर त्याचा आन्सर आहे सी. ए बरोबर, परंतु आर चूक आहे. म्हणजे हे बरोबर आहे आणि हे चूक आहेत. सब्जेक्ट गेटवेज आर अल्टरनेटिव्ह टू सर्च इंजिन, करेक्ट. आणि सब्जेक्ट गेटवेज टू नॉट प्रोव्हाइड डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ रिलेव्हंट इन्फॉर्मेशन सोर्स, हे करेक्ट नाही, कारण संबंधित माहिती साधनांचे सखोल वर्णन विषय गेटवेमध्ये नसते असं दिल्यामुळे हे चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 89 चा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 90. याच्यामध्ये काय करायला सांगितलेलं आहे आपल्याला, जोड्या लावायला सांगितले आहे, म्हणजे प्रकाशन वर्षानुसार मांडणी करायला सांगितलेली आहे. तर त्याचा आन्सर आहे बी. पहिल्यांदा 4th सांगितलेलं आहे, नंतर 4th, त्याच्यानंतर 3rd, नंतर 2nd आणि नंतर 1st. पहिल्यांदा पुल इंडेक्स टू पिरियॉडिकल लिटरेचर 1862. इंडेक्स मेडिकस 1879. केमिकल अब्स्ट्रॅक्ट 1907 आणि बायोलॉजिकल अब्स्ट्रॅक्ट 1926. पुन्हा एकदा सांगते, पुल इंडेक्स टू पिरियॉडिकल लिटरेचर 1862, इंडेक्स मेडिकस 1879, केमिकल अब्स्ट्रॅक्ट 1907, बायोलॉजिकल अब्स्ट्रॅक्ट 1926. हा देखील क्वेश्चन IMP आहे. क्वेश्चन नंबर 90 चा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 91. मिनिमम मिडलिंग व मॅक्झिमम हे संदर्भ सेवेचे सिद्धांत कोणी सुचवले आहेत. हा पण क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे सेट एक्झामलाच. त्याचा आन्सर आहे सॅम्युएल रुथिस्टिंग. मिनिमम मिडिंग अँड मॅक्झिमम थेअरी आर रेफरन्स सर्व्हिस, सॅम्युएल रुथिस्टिंग. आन्सर काय आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 92. आस्क लायब्ररी एनिथिंग आस्क लायब्ररी एनिथिंग ही संकल्पना मुळात कुणी विकसित केलेली होती. आस्क लायब्ररी एनिथिंग ही संकल्पना ALAने विकसित केली होती. मी स्वतःच हा क्वेश्चनला चुकले होते पण ते नंतर माझ्या लक्षात आलं होतं, त्यामुळे क्वेश्चन हा व्यवस्थित वाचा. आस्क लायब्ररी एनिथिंग ही संकल्पना कुणी विकसित केलेली होती, तर ती ALAने केली होती, म्हणजेच अमेरिकन लायब्ररी असोसिएशननी केलेली होती. क्वेश्चन नंबर 92 चा आन्सर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 93. माहिती मध्यस्थांची खालीलपैकी कोणती कार्य आहेत, तर त्याचा आन्सर आहे डी. 1st and 3rd आर करेक्ट. म्हणजे डेटा व माहितीचा शोध घेणे आणि माहिती व डाटाचे विश्लेषण करणे ही माहिती मध्यस्थांची कार्य आहेत.
कोणती? तर सर्चिंग डेटा अँड इन्फॉर्मेशन अँड ॲनालिसिस अँड डेटा इन्फॉर्मेशन. ही कोणाची कामं आहेत? तर फंक्शन्स ऑफ इंटरमेट्री म्हणजे जे माहिती मध्यस्थ असतात त्यांचे कार्य आहेत. तर क्वेश्चन नंबर 93 चा आन्सर काय आहे? डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 94. माहिती मध्यस्थांकडे माहितीचे विश्लेषण, माहिती प्रतिप्राप्ती आणि माहिती संप्रेषण कौशल्य असले पाहिजे, कारण बहुतांश संशोधन व विद्यापीठ ग्रंथालय व्यावसायिकांकडे ही कौशल्ये असतात. बरोबर आहे. म्हणून याचा आन्सर काय आहे? बी. दोन्हीही बरोबर आहेत. दोन्ही काय आहेत? ट्रू आहेत. म्हणजेच माहिती मध्यस्थांकडे माहितीचे विश्लेषण, प्रतिप्राप्ती आणि संप्रेषण हे कौशल्य असलेच पाहिजे, तरच त्यांना काय करता येईल. माहितीचा आताच क्वेश्चन होता, माहिती मध्यस्थांची कामे काय आहेत, त्यावर दुसरा क्वेश्चन त्यांनी लगेच विचारलेला आहे. म्हणजेच हे दोन्ही काय आहे? बरोबर आहे. त्यांच्याकडे जर माहिती असेल तरच ते विश्लेषण करू शकतील. बरोबर आहे की नाही? आणि नंतर सांगितलेलं आहे की बहुतांश संशोधन व विद्यापीठ ग्रंथालय व्यवसायांकडे ही कौशल्ये असतात. हो, असतात. कारण त्याशिवाय त्यांना माहिती गोळा करता येत नाही किंवा माहितीचं प्रतिप्राप्ती संप्रेषण करता येत नाही. म्हणून हे दोन्ही काय आहे? बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 95. संगणकीकृत भाषांतर सेवा पूर्णतः विसंबण्याजोगी सेवा नाही. काय सांगितलेले आहे? पूर्णतः विसंबण्याजोगी सेवा नाही, कारण मानवी भाषांतर सेवेवर संपूर्णतः विसंबून राहता येते, कारण ही सेवा भाषा आणि विषय तज्ज्ञ पुरवतात. काय सांगितलेलं आहे? ए आणि ही संपूर्ण सेवा कोण पुरवतं? विषय तज्ज्ञ पुरवतात. हे दोन्ही काय आहेत? ट्रू आहेत. कारण संगणकीकृत भाषांतर सेवा ही संपूर्ण तिचं, कारण कधी कधी संगणक स्वतः काय करतं? ट्रान्सलेशन सेवा आपल्याला पुरवण्याचं काम करत असतं. आणि मानवी भाषांतर सेवा ही कशावर असते? कारण त्यातले ते विषय तज्ज्ञ पुरवतात. ज्या विषयाचे विषय तज्ज्ञ ते भाषांतर सेवा देण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळे हे दोन्ही काय आहे? बरोबर आहे. मशीन ट्रान्सलेशन इज नॉट फुली डिपेंडेंट सर्व्हिस. ट्रू. अँड मॅन्युअल ट्रान्सलेशन इज फुली डिपेंडेंट ॲज इट इज प्रोव्हाइड बाय लँग्वेज अँड सब्जेक्ट एक्सपर्ट. दोन्ही कसे आहेत? ट्रू आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 95. क्वेश्चन नंबर 96. निस्केअर, त्याचा आन्सर आहे ए. निस्केअर 2002, डेसिडॉक 1958, सँडॉक 1970 आणि ICAR 1929. क्वेश्चन नंबर 96 चा आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 97. क्वेश्चन नंबर 97 चा आन्सर आहे बी. त्याच्यामध्ये फर्स्ट माहिती संकलन करणे, त्याच्यानंतर माहितीची स्वच्छता करणे, त्याच्यानंतर वारंवारता तक्ता तयार करणे आणि नंतर माहिती चार्टमध्ये सादर करणे. हा काय आहे? संशोधन माहिती संबंधीच्या खालील कृतीचा क्रम आहे. फर्स्ट डेटा कलेक्शन. काय करायचंय? फर्स्ट डेटा कलेक्शन करणे, त्याच्यानंतर माहितीची स्वच्छता करायची म्हणजे क्लिनिंग ऑफ डेटा, त्याच्यानंतर कन्सिस्टंट ऑफ फ्रिक्वेन्सी टेबल्स 3 आणि फोर्थ प्रेझेंटेशन ऑफ डेटा इन चॅट. पुन्हा एकदा सांगते. फर्स्ट माहितीचं संकलन करायचंय. पुन्हा एकदा सांगते. फर्स्ट माहितीचं संकलन करणे. आन्सर आहे बी. फर्स्ट माहितीचं संकलन करणे, त्याच्यानंतर काय करायची? माहितीची स्वच्छता करायची, नंतर वारंवारिता तक्ता तयार करायचा आणि माहिती चार्टमध्ये सादर करायची. फर्स्ट डेटा कलेक्शन, नंतर क्लिनिंग ऑफ डेटा, नंतर कन्स्ट्रक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी टेबल्स आणि नंतर प्रेझेंटेशन ऑफ डेटा इन चार्ट. हे मी तुम्हाला दोनदा सांगितले कारण हा क्वेश्चन जरा समजण्यास अवघड आहे. क्वेश्चन नंबर 97 चा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 98. ग्रंथालयातील साधन सहभाग कशामुळे अत्यावश्यक झालेला आहे? त्याचा आन्सर आहे डी.
फर्स्ट आणि थर्ड आर करेक्ट. वाढणाऱ्या किमती आणि माहितीचा विस्फोट यामुळे काय झालेला आहे, साधन सहभाग आवश्यक झालेला आहे. प्राइस इन्फ्लेशन अँड थर्ड इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन. आन्सर काय आहे, डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 99. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहेत. तर त्याचा आन्सर आहे बी. NICLAI तर फोर्थ चर्मतंत्रज्ञान. त्याच्यानंतर NICTAS चं फर्स्ट वस्त्र आणि संबंधित विषय. NICAMP त्याचा आन्सर आहे सेकंड यंत्रसाधने. आणि NICHEM त्याचा आन्सर आहे थर्ड रासायनिक आणि संबंधित उद्योग. पुन्हा एकदा सांगते, NICLAI आन्सर आहे 4 लीडर टेक्नॉलॉजी. NICTAS फर्स्ट आन्सर आहे टेक्सटाईल अँड अलाइड सब्जेक्ट. NICAMP त्याचा आन्सर आहे सेकंड मशीन टूल्स. अँड NICHEM केमिकल अँड अलाइड इंडस्ट्री. क्वेश्चन नंबर 99 चा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 100. लेक्झिकोग्राफी ही संज्ञा टिंबटिंबशी संबंधित होती. त्याचा आन्सर आहे सी शब्दकोशाशी संबंधित होती. द टर्म लेक्झिकोग्राफी इज असोसिएटेड विथ कॉम्बिनेशन ऑफ डिक्शनरीज. म्हणजेच लेक्झिकोग्राफी संज्ञा कशाशी संबंधित होती, तर शब्दकोशाशी संबंधित होती. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये पुढील सर्व क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. म्हणून तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा हे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास करा. जर आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशीच नवीन माहिती आणि इम्पॉर्टंट माहिती घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.